नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण अंड्यापासून अशी एक रेसिपी बनवणार आहोत जी चिकन आणि मटणाला सुद्धा पाठी पाडणार आहे. आणि जे एग लवर्स असतील ना, त्यांना तर ही रेसिपी अगदी मनापासून खूपच आवडणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर थेट रेसिपीकडे वळूया. तर सुरुवातीला ही रेसिपी बनवण्यासाठी मी येथे 6 अंडी घेतलेली आहेत. तर सगळ्यात पहिले आपल्याला ही अंडी उकडून घ्यायची आहेत. त्यासाठी कढईमध्ये मी पाणी घातलेलं आहे. अंडी फुटू नये यासाठी यामध्ये मीठ सुद्धा घालून घेतलेलं आहे. तुम्हाला जर जार ऑनलाईन मागवायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिली आहे. तसेच मागच्या अंडा रेसिपीमध्ये एक टिप सांगितलेली, फ्रीजमधून लगेचच काढून अंडी उकडायला घालू नये, नाहीतर मग अंडी फुटू शकतात. एका बाजूला आपण अंडी उकडून घेऊया. आणि तसेच या ठिकाणी मी 300 ग्राम एवढा तांदूळ घेतलेला आहे. आणि हा बासमती राईस आहे. आपल्याला हे तांदूळ निवडून घ्यायचे आहेत आणि 2 ते 3 पाण्यामधून स्वच्छ धुवून आपल्याला हे भिजत घालायचे आहेत. म्हणजे काय, अंडी उकडेपर्यंत आपला भात सुद्धा भिजला जाईल आणि तो शिजला सुद्धा खूप छान जाईल. या ठिकाणी कांदे लहान साईजचे असल्यामुळे मी इथे 7 ते 8 कांदे घेतलेले आहेत. आता हे सगळे आपल्याला या स्लायसरवर व्यवस्थित असे स्लाइस करून घ्यायचे आहेत. तसेच तोपर्यंत तुम्ही सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही. जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे, आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. आणि तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. म्हणजे असे साधे सोपे खमंग आणि चविष्ट रेसिपी तुम्ही नेहमी बघू शकाल. तर या ठिकाणी बोलता बोलता आपले सर्व कांदे व्यवस्थित असे स्लाइस करून झालेले आहेत. एकदम बारीक असे चिरून झाले आहेत थोडक्यात. आणि तसेच जर तुमच्याकडे स्लायसर नसेल तर तुम्ही सुरीच्या साहाय्याने सुद्धा हे स्लाइस बारीक असे कापून घेऊ शकता. आता या कांद्याचे आपल्याला 2 समान भाग करून घ्यायचे आहेत. आणि पुढे काय करायचे ते बघून घेऊया. या रेसिपीसाठी अजून आपल्याला काय लागणार आहे ते बघून घेऊया. या ठिकाणी मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत आणि 3 मिरच्या आहेत, ते आपल्याला कापून घ्यायचे आहेत. आणि टोमॅटो सुद्धा आपल्याला बारीक असे स्लाइस करून घ्यायचे आहेत. तर सर्व टोमॅटोचे आपण बारीक असे स्लाइस करून घेऊया. ज्याप्रमाणे आपण कांदा कापून घेतला म्हणजे स्लाइस करून घेतला, त्याचप्रमाणे आपण टोमॅटो सुद्धा लांबडा कापून घेणार आहोत. तसेच या ठिकाणी आपल्याला या रेसिपीसाठी आलं लसणाची पेस्ट लागणार आहे, ती सुद्धा मी करून घेतलेली आहे. आता या ठिकाणी आपलं सर्व साहित्य कापून होईपर्यंत आपली अंडी सुद्धा उकडून झालेली आहेत. आता आपण ही अंडी सोलून घ्यायची आहेत. अंडी पटकन सोलता यावी यासाठी आपल्याला जे अंड्यांमधलं गरम पाणी आहे ते टाकून द्यायचं आहे आणि त्यामध्ये थंड पाणी घालून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर अंडी सगळीकडून व्यवस्थित फोडून घ्यायची आहेत आणि त्यानंतर हातावर चोळून घ्यायची आहेत, म्हणजे अंडीची सालं ही व्यवस्थित निघाली जातात. ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला ही सर्व सालं काढून घ्यायची आहेत. या ठिकाणी आपली सर्व अंडी सोलून झालेली आहेत. आता आपल्याला या अंड्यांना व्यवस्थित असे काप करून घ्यायचे आहेत. म्हणजे काय, आपण त्यावर मसाले जे घालून घेणार आहोत ते व्यवस्थित मुरले गेले पाहिजेत. मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला अंड्यांना क्रॉस असे कट करून घ्यायचे आहेत. तर सर्व अंडी आपण अशाच प्रकारे कट करून घेऊया. सगळ्यात पहिले आपल्याला एक पसरट पॅन घेऊन त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. जवळपास 7 ते 8 पळ्या यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. आता हे तेल छान तापल्यानंतर आपल्याला यामध्ये आपण जो चिरून ठेवलेला कांदा होता, जो अर्धा करून ठेवलेला, तो घालून घ्यायचा आहे. आता हा कांदा आपल्याला तेलामध्ये छान कुरकुरीत आणि क्रिस्पी तयार करून घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे आपण बरिस्त्याला कांदा करतो त्याचप्रमाणे आपल्याला हा कांदा छान असा तळून घ्यायचा आहे. त्यामुळे गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे आणि आपल्याला हा कांदा आहे तो सतत तेलावर परतत राहायचा आहे. त्यामुळे सर्व कांदा सगळ्या बाजूनी व्यवस्थित असा तळला जाईल आणि क्रिस्पी आणि कुरकुरीत होईल. सतत परतल्यानंतर या ठिकाणी आपला कांदा छान कुरकुरीत क्रिस्पी झालेला आहे. आता आपल्याला याच्यातलं सगळं तेल काढून घ्यायचं आहे. तर आपल्याला एक काम करायचं आहे, एक दुसरा झरा घ्यायचा आहे आणि त्यावर हा सगळा कांदा आहे तो काढून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी सर्व कांदा काढून झालेला आहे. आता ह्याच्यातलं जे तेल आहे ते आपण व्यवस्थित नितळून घेऊया. आता त्यानंतर हा जो कांदा आहे तो आपल्याला टिश्यू पेपरवर काढून घ्यायचा आहे. म्हणजे काय, एक्स्ट्राचे जर तेल असेल तर ते सगळं टिश्यू पेपरला सोक होईल. आता त्याच पॅनमधलं थोडं तेल काढून घ्यायचं आहे आणि आपण जी कट मारून घेतलेली अंडी आहेत ती यामध्ये घालून घ्यायची आहेत. सर्व अंडी पॅनमध्ये घालून घेतल्यानंतर आपल्याला त्यावर अर्धा चमचा एवढी हळद घालून घ्यायची आहे. तसेच या ठिकाणी मी 1 चमचा थोडासा कमी मसाला यावर घालून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे मसाल्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता. तसेच चवीनुसार थोडं मीठ सुद्धा घालून घ्यायचं आहे. आणि ही जी अंडी आहेत ती आपल्याला सगळ्या बाजूनी व्यवस्थित अशी फ्राय करून घ्यायची आहेत. 1-2 मिनटं सगळ्या बाजूनी ही अंडी फ्राय करून घ्यायची आहेत आणि छान अशी तळून घ्यायची आहेत. आता ही अंडी सगळ्या बाजूने तळून झालेली आहेत. आता गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर गॅसवर कुकर ठेवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण कांदा तळून राहिलेलं जे उरलेलं तेल होतं ते घालून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी मी काही खडे मसाले घेतलेत. या ठिकाणी मी एक तमालपत्र, मोठी वेलची, छोटी वेलची, तसेच लवंग, काळी मिरी,
चक्रफूल आणि तसेच दालचिनी घेतलेली आहे। आता हे सर्व खडे मसाले आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायचे आहेत। मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये अर्धा चमचा एवढं हिंग घालून घ्यायचं आहे। हिंग छान फुलल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये आपण जे बारीक करून घेतलेले स्लाइस कांदे आहेत ते घालून घ्यायचे आहेत। तर सर्व कांदे आपण ह्यामध्ये घालून घेऊया। तर ही सगळी तयारी बघितल्यानंतर नक्कीच तुमच्या डोक्यामध्ये आलं असेल की आज आपण काय तयार करणार आहोत ते। तर आज आपण या ठिकाणी अंडा बिर्याणी किंवा अंडा पुलाव बनवणार आहोत, पण तो अगदी इन्स्टंट आणि पटकन तयार होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा। आता आपण 2 ते 3 कापून घेतलेल्या मिरच्या त्या सुद्धा यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि जी आलं लसणाची पेस्ट आहे ती सुद्धा यामध्ये घालून घ्यायची आहे। पहिले मी लसणाची पेस्ट घातलेली आहे, आता मी आल्याची पेस्ट सुद्धा घालून घेतलेली आहे। आता हे सगळं आपल्याला एकत्रित एकजीव होईपर्यंत छान असं ढवळून घ्यायचं आहे। म्हणजे काय आहे, कांदा छान मिळून येण्यासाठी आपल्याला हा व्यवस्थित असा तेलावर परतवायचा आहे। तर तो आपण व्यवस्थित असा तेलावर परतवून घेऊया। कांदा बऱ्यापैकी नरम झाल्यानंतर आपण चिरून घेतलेले 2 टोमॅटो ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि टोमॅटो छान गळेपर्यंत ह्यामध्ये आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत। एक 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपला टोमॅटो सुद्धा छान असा गळला गेलेला आहे आणि तो संपूर्णपणे नरम सुद्धा झालेला आहे। आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया। तर सगळ्यात पहिले मी अर्धा चमचा एवढी हळद घालून घेतलेली आहे, तसेच 1 चमचा एवढी काश्मीरी लाल पावडर घालून घेतलेली आहे, अर्धा चमचा जिरा पावडर, तसेच अर्धा चमचा धणा पावडर आणि अर्धा चमचा एवढा गरम मसाला सुद्धा घालून घेतलेला आहे। आता ह्या सर्व मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे छान असे परतवून घ्यायचे आहेत आणि त्याला छान तेल सुटेपर्यंत सुद्धा आपल्याला हे परतवून घ्यायचे आहेत। असं केल्यामुळे आपली जी बिर्याणी किंवा पुलाव आहे तो एकदम छान असा मिळून येईल आणि त्याला चव सुद्धा खूप छान लागेल। आता या ठिकाणी आपले मसाले छान तळले गेलेले सुद्धा आहेत, त्याचा वास सुद्धा मोडला गेला आहे आणि त्याला तेल सुद्धा सुटलेलं आहे। आता ह्यावर थोडी चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि या ठिकाणी आपल्याला एक अर्धा कप एवढं दही ह्यामध्ये घालून घ्यायचे, तर ते सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया आणि ह्या वेळेला आपल्याला गॅसची फ्लेम ही लो करायची आहे, नाहीतर मग दही फुटण्याची शक्यता असते। त्यामुळे दही टाकताना आपल्याला गॅसची फ्लेम ही स्लो करायची आहे। वाव, खरंच हे टेक्स्चरच किती छान दिसते। आता यामध्ये आपल्याला आपण जो तळून घेतलेला कांदा आहे तो थोडा घालून घ्यायचा आहे। तर तो कांदा आणि थोडे पुदिन्याची पानं यामध्ये घालून घेतलेली आहेत। पुन्हा सगळं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जो भिजत घातलेला तांदूळ आहे त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि तो तांदूळ आपल्या या ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायचा आहे। तर सर्व तांदूळ आपण ह्यामध्ये घालून घेऊया। सर्व तांदूळ घातल्यानंतर आपल्याला यावर मस्तपैकी पळी फिरवून घ्यायची आहे, त्यामुळे सगळे मसाले आणि ग्रेव्ही सगळीकडे राईसला एकदम छान अशी लागली जाईल। तांदूळ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मी गरम करून घेतलेलं पाणी घातलेलं आहे आणि आपला राईस भिजल्यानंतर फक्त 1 ते 1.5 इंच वर येईल एवढं आपल्याला फक्त यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। तांदळावर पण डिपेंड असतं की पाणी किती असावं, त्यामुळे 1 ते 1.5 इंच एवढं सांगितलेलं आहे। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि पुन्हा सगळं साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यावर थोडा बरिस्ता सुद्धा घालून घेतलेला आहे। सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला जी आपण तळून घेतलेली अंडी आहे ती ह्यावर ठेवून घ्यायची आहेत। तुम्हाला पाहिजे असेल तर ही अंडी तुम्ही राईस झाल्यानंतर सुद्धा ठेवू शकता, पण काय आहे, जेव्हा आपण राईसमध्ये अशा प्रकारे अंडी ठेवतो ना त्यावेळेला अंडी छान मुरली जातात आणि एकदम सॉफ्ट सुद्धा होतात। आता त्यावर उरलेला सर्व बरिस्ता आपण घालून घ्यायचा आहे, तसेच त्यावरून थोडी पुदिन्याची पानं सुद्धा घालून घेऊया आणि थोडी चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालून घ्यायची आहे। यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि फक्त 3 शिट्या काढून घ्यायच्या आहेत। अगदी झटकेपटक 3 शिट्यामध्येच आपला हा राईस तयार होतो आणि ह्याची चव एवढी भारी लागते ना, खरंच तुम्ही एकदा खाल्लात ना पुन्हा नक्कीच बनवणार, एवढी माझी 100% गॅरंटी आहे। आता या ठिकाणी कुकरच्या 3 शिट्या झालेल्या आहेत। आता ह्याच्यातली सर्व हवा काढून घेऊया। वाव, एकदम भारी असा अंडा पुलाव या ठिकाणी आपला तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता आपली अंडी आणि भात एकदम परफेक्ट असा शिजला सुद्धा गेलेला आहे। चला तर आपण आपली डिश सर्व करून घेऊया। खरंच या ठिकाणी आपला राईस एकदम परफेक्ट असा शिजलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता। यासोबत मी कोशिंबीर सुद्धा तयार केलेली आहे। चला तर आपल्या या अंडा पुलावची टेस्ट करून तर बघूया। पुलाव खाल्ल्यानंतर खरंच पुलावची टेस्ट एकदम भारी आणि अमेझिंग अशी झालेली आहे। तर नक्कीच घरी नॉनव्हेजचा वार असेल आणि घरी अंडी असतील, काय करायचं समजत नसेल तर ही अंडा पुलावची रेसिपी तुम्ही झटकेपटक लगेचच तयार करू शकता। तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा। रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा
आणि तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपली ही लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवी रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.